कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Be seated. Proceed. युअर ऑनर, काही दिवसापूर्वी आकाश ठाकूरांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला। त्यात आकाश ठाकूर जबर जखमी झाले, कोमात गेले। डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांना कसंबसं वाचवलं। घरी परतल्यावर हळूहळू सगळं काही सुरळीत होत असताना त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला। यावेळी हल्लेखोर डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला होता। त्यांनी आकाश ठाकूरांवरती पिस्तूल रोखलं, ट्रिगर दाबली, पण सुदैवाने गोळी झाडली गेली नाही आणि आकाश ठाकूर पुन्हा एकदा वाचले। पोलिसांनी अथक प्रयत्न करून या हल्लेखोराला पकडलं, त्याचा कबुली जबाब नोंदवला। त्यावरून अशी माहिती पुढे येते आहे की आकाश ठाकूरांवरती केलेला हा हल्ला त्यांची पत्नी वसुंधरा ठाकूर यांनी घडवून आणला होता। यासाठी मी हल्लेखोराला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची आपल्याकडे परवानगी मागतो। परवानगी आहे। थँक्यू युअर ऑनर। तुमचं नाव काय? दगडू पाटील। आकाश ठाकूरांवरती जबर हल्ला केल्याचा तुमच्यावर आरोप आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? साहेब, गरीब माणूस आहे मी, पोटासाठी मिळेल ते काम करतो। हो का नाही? हो। हा हल्ला तुम्ही तुमच्या मर्जीने केला होतात का कोणाच्या सांगण्यावरून? साहेब, मर्जीने कशाला करेन मी? त्या माणसाला तर मी ओळखत सुद्धा नाही। खरं तर मला त्या मॅडमनी सुपारी दिली म्हणून मी हल्ला केला। या अगोदरचा हल्ला सुद्धा तुम्ही ह्यांच्याच सांगण्यावरून केला होतात का? हो, मीच केला होता। खरं तर तो फेल गेला म्हणून मॅडमनी पुन्हा हल्ला करायला सांगितला। आणि खरं म्हणजे या मॅडमनी स्वतःच्या मुलाला सुद्धा किडनॅप करायला सांगितलं होतं। खोटं बोलतोय हा माणूस। मी याला नाही पाहिलं, मी याला ओळखतच नाही मॅम, मी खरं सांगते। सायलेन्स सायलेन्स। हे बघा, मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावर कारवाई करावी लागेल। यू कंटिन्यू। म्हणजे यांनी स्वतःच्या मुलाला किडनॅप करायला सांगितलं? हो साहेब, पण त्याला आम्ही आधीच सोडलं होतं। मग आकाश खंडणी घेऊन आला तेव्हा मी त्याच्यावरती फायरिंग केली होती। त्यात तो वाचला। मग काही दिवसांनी मॅडम मला पुन्हा भेटल्या आणि पैसे दिले आणि मला सांगितलं की आकाश यांना पूर्ण संपवून टाक। पण त्या दिवशी माझी गन जाम झाली आणि आकाश ठाकूर वाचले। दॅट्स ऑल युअर ऑनर। मिसेस ठाकूर, तुम्हाला तुमच्या डिफेन्स मध्ये काही सांगायचं आहे का? हे सगळं खोट आहे। मी खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये मॅम। मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर का उठेन? मी का जीव घ्यायचा प्रयत्न करेन त्यांचा? लग्न केलंय त्यांच्याशी, माझ्या मुलाचे बाबा आहेत ते। आतापर्यंत खूप साथ दिली त्यांनी मला। मी खरं सांगते, मी स्वप्नात पण विचार नाही करू शकत त्यांचा जीव घेण्याचं। माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज, मी खरं सांगते। मिसेस ठाकूर, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ। हे कोर्ट आहे, या कोर्टामध्ये भावनांना नाही तर पुराव्यांना किंमत असते।
मी पोलिसांना पुरावे शोधण्यासाठी आणि चौकशीसाठी 2 दिवस देते. त्या काळात मिसेस वसुंधरा ठाकूर या रिमांडमध्ये राहतील. मॅम प्लीज असं नका करू. मी काहीच केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मला घरी जाऊ द्या. मी खरं सांगते मी काहीच केलं नाहीये मॅम. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. नाही मॅम माझं एक ऐकून घ्या ना प्लीज. मॅम अहो मी खरंच काही केलं नाही प्लीज. मी काहीच केलं नाही. मला जाऊ द्या. चाल घेऊन चाल. विश्वास ठेवा मी काही नाही केलं. बघितलंस ना जयू, गुरुजी म्हणाले ते अगदी बरोबर आहे. इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली आकाशच्या जीवावर उठली ही. येतं ना लक्षात? आम्ही आहोत. नको काळजी करूस तू जयू. बाबा आलास तू? बाबा आई होते बाहेर आहे. थांब मी बघतो. बाहेर नाही येते. का का नाही आणलंस तू आईला? सांग ना, मला आई पाहिजे. पण मी नाही तुम्ही असंच करतात नेहमी. आता तर आपण एकत्र आलो होतो ना, मला नाही बोलायचं तुमच्याशी. पण माझं ऐक ना प्लीज. माझं ऐक. मला नाही ऐकायचंय. का पोलीस अंकल सोडत नाही आईला? काय केलं आईने? मला आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. काय चाललंय? काय सारखं आई आई सांग त्याला. त्याच्या आईचे उद्योग सांग म्हणजे कळेल त्याला. आई प्लीज. पण ही सवय नको. अरे त्याच्या आईने लाच सोडून दिली, तुला का वाईट वाटतंय? सांग त्याला त्याच्या आईने तुला कसं फसवलंय ते. सारखी सारखी खोटं बोलली तेही सांग. बाबा तुला माहितीये ना आई किती चांगली आहे. आई कधीच कोणाला त्रास देत नाही. पण तुझ्या आईनी तुझ्या याच बाबाला मारायचा प्रयत्न केला, हे माहितीये का तुला? खोटं बोलतेस तू आजी. माझी आई मलाच कधी मारत नाही. तिच्या बाबाने तर वाचवलंय. हो ना बाबा, बोल ना बाबा, बोल ना. हो, जर त्याच्या डोळ्यात बघ आणि सांग त्याला त्याच्याही किती पाताळ यंत्री येते. नाही बाबा तू नको ऐकूस आजीचं. तू माझा आई खूप चांगली आहे. चांगली आहे म्हणे. लाच सोडून दिली ह्याच्या आईनी. तिला ना भर चौकामध्ये चाप. आई बस. आकाश, लक्षात ठेव आईशी बोलतोयस. ते दिसतंय तुम्हाला? आई एका लहान मुलासमोर केवढं घाणं बोलते ते नाही दिसत आहे? हो, बाबा अवस्था बघा त्याची. थोडी दया तरी दाखवा ना. नाही असं नाही करायचं. अरे तू अगदी बरोबर बोलतोयस. आई खूप चांगली आहे आणि ती कधीच कोणाला त्रास देत नाही. मग पोलिसांनी का पकडून ठेवलंय तिला? हा त्यांचा गैरसमज झालाय ना. घरातल्या बाकीच्यांचा झालाय ना तसंच. पण तू काळजी करू नकोस वा. मी आईला परत घेऊन येणार. खरंच? येस, आय प्रॉमिस. तुझ्या आता रूम मध्ये जा. मी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.